सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44, बातमी तीही बिंदास। दुंद्रे गावचे सरपंच सुभाष शेठ भोपी यांनी आपल्या 57व्या वाढदिवसानिमित्त 57 विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करून एक सामाजिक उपक्रम राबवला। भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात रीडघर येथे आयोजित कार्यक्रमात हा उपक्रम पार पडला। या उपक्रमामुळे शाळेपर्यंतचा प्रवास सुलभ होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। या कार्यक्रमाला शिवसेना नेते, उद्योजक व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली। उपक्रमासाठी श्री सुभाष शेठ पुंडलिक भोपी सामाजिक संस्था व ताहेरा इंद्रिस फारुकी फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले। गावकऱ्यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले। ज्या मुलांना आज मी एक दिवस गोंडलपाटला गेलो, संध्याकाळी येताना 5:30 वाजता 2 मुली आपले एकदम त्या घसरत चढताना अगदी म्हणजे घायल होऊन झाल्या। त्या दिवशीच मी निश्चय केला का आपल्या शाळेमध्ये तिला विचारला, मुलीला गाडीचा काच खाली करून, बाळा तू कुठे गेली ती? तर शाळेत. कुठल्या शाळेत? रीड करच्या. ठीक आहे, बाकी काय बोललो नाही। आणि तिथूनच आम्ही केला तर सरांना सांगलं 57 वाढदिवस 57 सायकली देऊ। तसेच आमचे मित्र याही सुद्धा सांगितलं आपण शाळेसाठी, तर त्यांची पण बरीचशी मोठी कंपनी आहे, शाळेसाठी काय लागल त्या सहकार्य आपण करू। आणि असंच सर्वांनी ज्याची यथाशक्य ताकद आहे त्यांनी करावा। आता शेवाळे साहेब हे आमच्यासाठी हॉस्पिटल, धरण, अंगणवाड्या बरंचसं काय केलं, ते बोलून दाखवत नाही, ते करून दाखवतात। आता सुद्धा सौर ऊर्जेचा विषय झाला, ते काय बोललं बसल्यानंतर आपण ते वर्षात बोलू, आता नको। म्हणजे अशीच एक काम करण्याची धमक किंवा काम करण्याची पद्धत ही शेवाळे साहेबांकडे आहे, तशीच आमच्याकडे कमी आहे, कारण आम्ही छोटे आहेत, ते मोठे आहेत। एवढं बोलून 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। आमचे सहकारी मित्र सुभाष शेठ भोपी यांचा 57वा वाढदिवस, खऱ्या अर्थानं 20 जूनला त्यांचा वाढदिवस होता, परंतु त्यांनी काही संकल्पना केली होती। काही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एक 57 सायकली गरजू आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांना देण्याचा मानस त्यांनी त्या दिवशी केला होता आणि त्याची पूर्तता आज त्यांनी आजच्या दिवशी 57 सायकलींचं वाटप करून केलेली आहे। मी त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना आपल्याला सांगू इच्छितो की असंख्य वाढदिवस आपण पाहतोय, राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करणारे व्यक्तिमत्व सुभाष शेठ भोपी यांचा आगळा वेगळा वाढदिवसाचा कार्यक्रम आपण सर्वांनी आज कव्हर केलेला आहे। सांगायचं तात्पर्य असं की वाढदिवस हल्ली कोण 5 स्टारला करत आहे, कोण बाहेर देशात जाऊन करत आहे, कोण हॉलमध्ये करत आहे, फक्त चंद्रावरती वाढदिवस बाकी आहे। अशा सगळ्या नियोजन असताना सुद्धा वाढदिवसाचं औचित्य साधून काही गोरगरीब जनतेला जी त्यांची नाळ आहे सरपंच म्हणून काम करत असताना की गरजूंना काय त्यातनं काय फायदा होऊ शकतो का, कुठलाही आवाजावा न करता ह्या गरजूंना सायकल वाटप करण्याचं मानस मला वाटतं सुभाषरावांनी केलं आहे। मी त्यांना शुभेच्छा तर देतोच, परंतु सुभाषरावांनी जे काम केलं आहे त्या कामाच्या निमित्तानं या पंचक्रोशीतील सर्व ज्यांचे शक्य आहे, जे दानशूर व्यक्तिमत्व आहेत, त्यांनी त्यांचं अनुकरण करावं आणि गोरगरीब हे मुलं इतक्या लांबून लांबून येतात, त्यांना अशाच प्रकारची मदत करून सहकार्य करावं असा संकल्प सर्वांनी करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। पहले तो बहुत बहुत धन्यवाद हमारे मित्र सुभाष जी का। हमको शिक्षा मिली, हम भी एक गांव से जुड़े, हम भी एक गांव से आए, तो हमको शिक्षा मिली, आज हम इतने आगे निकल गए। तो हमको लगता है शिक्षा ही एक माध्यम है जिससे आदमी तरक्की कर सकता है, जिससे कोई भी आगे बढ़ सकता है। वो एकमात्र मतलब एक जरिया है जिससे आदमी बढ़ता है। इसलिए शिक्षा जहाँ भी रहती है हम चाहते हैं कि उससे जुड़े और जुड़ते रहेंगे। तो अगर हमको हमारे देश को आगे बढ़ाना है और हमारे देश को जो पुराना हम कहते हैं सोने का चिड़िया था वो बनाना है, तो हमको लगता है कि यहाँ पे हमको शिक्षा जो है हम सब 100% शिक्षा देनी पड़ेगी। एक बार शिक्षित हो जाएगा मतलब हमारा प्रदेश बदल जाएगा, देश बदल जाएगा, ये हमारा मानना है। तो हमको लगता है शिक्षा जितना कर सकता है हम लोग या जो भी करता है हम उसके साथ जितना जुड़ सकते हैं हम जुड़ते हैं, और शिक्षा के माध्यम से ही जो कुछ कर सकते हैं वो करने की कोशिश करते हैं। भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44, सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।